तुम्ही पण असंच म्हणता का, आज नाही उद्यापासून मी स्वतःसाठी वेळ काढणार, उद्या वॉकिंगला जाणार, उद्या जिम करणार, उद्या एक्सरसाइज, उद्या मी काहीतरी नवीन शिकणार. आणि मग नंतर आपल्याला कळायला येतं की रोज दिवस येतात जातात आणि जो आपण म्हणतो उद्या करणार, एक दिवस करणार, तो एक दिवस कधीच येत नाही. लक्षात येतं काही महिन्यांनी काही वर्षांनी की आपले स्वप्न तर कठीण नव्हते, पण आपल्या सवयी आपल्या स्वप्नांना पुढे ढकलत होतो, काही कारण देत होतो स्वतःलाच, आणि स्वतःचीच फसवणूक आपणच करत होतो. तुमच्यासोबत पण असं घडलंय का? कमेंट करून नक्की सांगा. आम्ही सगळ्यांनीच एक्सपिरियन्स घेतलेला असेल की आपल्याला कुठल्या गोष्टीची भीती वाटते, कुठली कठीण गोष्ट वाटते, काहीतरी जेव्हा वाटते आपल्याला, तेव्हा आपण आपल्या स्वप्नांना पुढे ढकलत असतो आणि आपण आपल्या स्वतःची फसवणूक करत असतो. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींनी आपण स्वतःला फसवत असतो आणि आपले स्वप्न पुढे ढकलत असतो, त्याच गोष्टीविषयी आज आपण बोलणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्या सगळ्यांना वाटतं ना की आपल्याकडे पैसे कमी आहे, आपल्याकडे ती गोष्ट परफेक्ट नाहीये, अच्छा तो ड्रेस नाहीये, ती गोष्ट नाहीये, म्हणून मी माझं हे काहीतरी नवीन काम सुरू करू शकत नाहीये किंवा नवीन उद्योग सुरू करू शकत नाही. खरं तर आपण मॅक्झिमम वेळा इतर बाह्य गोष्टींनी स्वतःचे सगळे स्वप्न पुढे ढकलत असतो आणि मग काही वेळाने आपल्याला कळायला येतं की माझे स्वप्न अगदी बरोबर होते, चुकी माझीच होती. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की लक्षात येणार की अशा काही छोट्या सवयी आहेत त्या सगळ्या आपल्या स्वप्नांना मागे आणत असतो आणि त्याचं महत्वाचं कारण असतं, मूळ असतं ते म्हणजे आपण आपल्या सवयी. आणि आपण सतत म्हणत असतो की उद्या मी काहीतरी करीन, उद्या उद्या उद्या, तो आणि एक दिवस तो कधीच निघत नाही. आयुष्य निघून जाणार पण तो उद्या कधीच येत नाही. म्हणून आजची गोष्ट आजच ठरवून केलेली बरी. काहीतरी चांगलं करायचं आहे तर कुठल्या पण गोष्टीसाठी परफेक्ट गोष्टीची वाट बघायला काही गरज नाही. जी गोष्ट आपल्याकडे आहे, कुठली गोष्ट परफेक्ट अशी काही डेफिनेशन जगात आहे नाही, कुठलं व्यक्ती नाही, कुठली गोष्ट नाही. जी गोष्ट आपल्याकडे जेवढी आहे ना, त्या समाधानाने जर कुठली गोष्ट सुरू केली, काही गोष्ट आपण शिकलो तरी ते बरं असतं. कमेंट करून नक्की सांगा अशी कोणती गोष्ट आहे तुम्ही प्रेझेंट पण म्हणता मी उद्या करणार आणि ती गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं म्हणजे कुठली तरी गोष्ट सुरू करायची आहे, ते परफेक्ट वेळ येण्याची वाट पाहणे. खरं तर परफेक्ट, आधीच बोललेली मी, परफेक्ट असं काहीही नसतं. आपण म्हणत असतो थोडं मला आत्मविश्वास कमी आहे, आपल्याकडे थोडे पैसे कमी, ठीक आहे ना, जेवढा आहे तेवढ्यात, असं नाही. एक साधं उदाहरण, जेव्हा आपण एखादा महागडा ड्रेस आणतो आणि जर तो चुकून कधी फाटला तर आपण नक्की त्याला शिवतो आणि घालतोच ना. आपण जर 2-3 हजार खर्च केले आणि मग त्याला फेकणार आहे का की नाही मी आता घालणार नाही? तसंच आयुष्य ना, कुठे परफेक्ट व्हायची वाट पाहायची. प्रेझेंट मध्ये ज्या गोष्टी आहे सुरू करायची, जेवढे 1-2 वस्तू असेल, काही थोडा अनुभव असेल, त्या अनुभवातूनच आपण सुरू करायचं. फिरायला जायसाठी आपण जर म्हणू की महाग मला जिम वेअरच पाहिजे, नाही, असं काहीच नाहीये. जे आहे त्यातून सुरुवात तर करायची. 5 किलोमीटर आज चालणार नाही, 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटरच 7 दिवस ठरवा. नंतर 8व्या दिवशी आपणच स्वतः परफेक्ट होतो किंवा आपणच जास्त चालायला सुरुवात करतो. तसंच जीवनातली प्रत्येक गोष्ट असते. आपला उद्या कधीच निघत नाही त्या परफेक्ट वेळेची वाट बघितली तर. आणि रियालिटी आहे, काम जेव्हा करू तेव्हाच आपल्याला आत्मविश्वास येतो. आत्मविश्वासाची जर वाट पाहू ना तर काम कधीच होत नाही. नंतरचं म्हणजे भीतीमुळे आपण आपले अख्खे स्वप्न गमावतो. खरं तर भीती वाटणं ही नॅचरल आहे ना. सगळ्यांनाच कुठल्या तरी गोष्टीत, कुठल्या तरी स्टेजमध्ये भीती वाटलेली असेल, लोक हसलेले असेल. आपण प्रत्येक गोष्टीला लोक काय म्हणेल, मला हसेल, काय होणार, ठीक आहे. कधी कधी माहिती आपण त्या नॅचरल फ्लो मध्ये पण जगायला पाहिजे. आपण स्वतःला इतकं, आणि सोशल मीडिया खूप महत्वाचा रोल प्ले करत आहे आजच्या काळात. सगळीकडे परफेक्ट चकाचक दिसतंय ना, तसं काही नाही आहे. सगळ्यांची कुठे ना कुठे वाट लागलेली असते, कुठे ना कुठे सगळे कमी असतात, कुठेतरी भिलेली असतात. म्हणून आपण म्हणतो उद्या येणार तर मी काही सुरू करणार. जे आहे त्या गोष्टीतून भीती वाटली तरी ठीक आहे. सुरुवातीला सगळ्यांनाच भीती वाटत असते प्रत्येक काम करण्याची. आपण म्हणू की नाही मला एकाच वेळी सगळा डोंगर चढायचा आहे, नाही, थोडे अडथळे येणार, त्यानंतरच आपण काहीतरी शिकू. आता पेंटिंगचा ब्रश घेतला आणि डायरेक्ट आपल्याला परफेक्ट पेंटिंग येणार असं काही नाही. चुका होणार, थोडा ब्रश इकडला तिकडे जाणार, ती लाईन इकडे तिकडे जाणार, ठीक आहे, नॅचरल आहे. ते एखादं काम नवीन सुरू करतो तेव्हा आपल्याला अपयशाची भीती वाटते. एखादं चांगलं काम करायचं आहे त्याला नक्कीच सुरुवात करा, कुठल्या पण छोट्या छोट्या गोष्टींनी. सगळ्यात महत्वाचं छोटे छोटे ऍक्शन, छोटे छोटे पावलं घ्या स्वतःच्या कामासाठी. मोठे प्लॅन करण्यापेक्षा हे आजच्या जगात माहिती आहे आपल्याला असं वाटतं ना की खूप मोठे झाले, सगळं परफेक्ट दिसतं ना, त्यामुळे असं वाटतं की आपण या छोट्या गोष्टींनी कसंच प्रयत्न करू शकू कुठलंही काम सुरुवात करायला. बघा, आयुष्यात तुम्ही खूप काही मोठं प्लॅन्स, गोल्स ठरवताना त्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींवर जर आपण काम केलं, ऍक्शन घेतलं ना, तर ते आपल्याला वाटतं ना उद्या जे मोठं आयुष्य बघायचं असतं, आपल्या प्रत्येक गोष्टी ज्या आपल्याला परफेक्ट बघायच्या असतात ना, त्या छोट्या छोट्या बदल जर आज केल्या ना, तर ते परफेक्ट गोष्ट मात्र आपल्याला उद्या नक्की मिळते. उद्या जर चांगलं आणायचं आहे ना, तर एक दिवसात पूर्ण आयुष्य बदलत नाही, पण रोजच्या एक दिवसांनी आयुष्य मात्र नक्की बदलतं. महत्वाचा, वेळ कधीच परत येत नाही.
जगात सगळ्या गोष्टी आपल्याला विकत घेता येतं, परत मिळवता येतं, पण कधीच गेलेली वेळ परत मिळवता येत नाही, कितीही पैसे दिले तरी जास्त पैसे खर्च करायची वेळ येते तेव्हा खूप विचार करतो, पण जेव्हा वेळ काही कारण नसताना आपला जात असतो त्याला कधीच विचार करत नाही, आणि तोच महत्वाचा असतो. वेळेला जपला तर पैसा खूप सारा येऊ शकतो. म्हणून आज दिवस, उद्याची वाट न पाहता काहीतरी छानसा काम करायला आजच सुरुवात करा. स्वतःला कमी समजणं थांबवा. आता या जगात काय झालेलं आहे ना, आपण कंपॅरिझन खूप करायला लागलोय, त्यामुळे काय ना आपण काही स्टार्ट करत नाही नवीन. ठीक आहे, मला एक सांगा, केलं कंपॅरिझन, आज आपल्याला वाटलं त्यांनी छान ड्रेस घेतला, ठीक आहे, गाडी घेतली, ठीक आहे, मग पुन्हा अख्खं त्याचं जीवनाला ऑब्झर्व करून जर आपण चालवलं तर मग जर वेळ आली तर ते आपल्याला येतील का मदत करायला प्रत्येक वेळी पैशांची? जर आपल्याला खूप मोठी काही कारणास्तव अडचण आली आणि आपण त्यांना कंपॅरिझन करू जर आपलं आयुष्य तयार केलं, तर खरंच सांगा, जेव्हा आपली वाईट वेळ येते तेव्हा त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काहीही घेणं देणं नसतं. फक्त असतो आपण आज काय करतो, उद्या काय आपलं चांगलं होणार आहे. म्हणून कधीच कुणाशी कंपेअर न करता आपलं आयुष्य बिल्ड करायचंच नाही. आपण जे आहे ते ठीक आहे, दुसऱ्यांकडून जेवढंही शिकता येतं आपल्याला चांगलं, ते खूप निस्वार्थ भावाने शिकायचं आणि समोर चालायचं. इतरांची इतकी तुलना करत असतो, त्याचमुळे आपण कधीच आपला जो प्रेझेंट आहे त्यालाही चांगला करू शकत नाही, आपल्याला जे काही चांगलं करायचं आहे त्याची सुरुवात करू शकत नाही. कमेंट करून नक्की सांगा, आज तुम्हाला जे काही तुम्ही ठरवलेलं आहे ते आजपासून सुरू करणार आहात. आपण म्हणतो मला एखादं मोटिवेशन हवं, मोटिवेशन ऐकून मी खूप ठीक आहे, मोटिवेशन ऐकल्यानंतर मला खरंच सांगा किती दिवस टिकतं हो. मोटिवेशनसाठी तुम्ही बघा, तुम्ही केलेले एफर्ट्स, तुमच्या आई बाबांचे एफर्ट्स, तुमच्यासाठी त्यांनी किती केलं, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये टाका आणि आजच तुम्हाला जे करायचं आहे त्याची सुरुवात करा. खरंच तुमचं मोटिवेशन, तुमच्या जीवनात आलेले स्ट्रगल, दुःख, तुमच्या आई वडिलांचे, या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला काम करण्याची रिअल एनर्जी किंवा रिअल मोटिवेशन मिळू शकतं. मूडची वाट पाहिली म्हणजे माझं सगळं बरोबर होईल, तर तुम्ही आयुष्यात कधीच नवीन गोष्टीची सुरुवात करू शकत नाही. जी गोष्ट जिथे आहे तशी सुरुवात करा आणि खरंच तुमच्या ग्रोथची सुरुवात तिथनंच होणार. आपल्याला वाटतं की खूप मोठे प्लॅन्स केले म्हणजेच उद्या मी काहीतरी चांगलं करू शकणार नाही. रोज 5 मिनिटं पुस्तक, 15 मिनिटं वॉक, 10 मिनिटं स्वतःला, आपलं भविष्य जे असतं ते खूप मोठ्या मोठ्या प्लॅन्सनी बनत नाही. तर स्वतःसाठी जगणं कधीच समोर ढकलू नका. आपल्याला वाटतं ना आपल्याला काहीतरी स्टार्ट करायचं आहे, जेव्हापर्यंत आपण आपल्या सगळ्या गोष्टींना स्वीकारू नाही तेव्हापर्यंत उद्या काय करायचं आहे ते सुद्धा आपल्या माइंडमध्ये क्लिअर पिक्चर येणार नाही. साधं उदाहरण, जेव्हा आपली सगळ्यांसाठी घरकाम करते आणि नंतर जेव्हा ती दिवसाच्या शेवटी जेव्हा बेडवर येते तेव्हा अशीच म्हणते, अरे बापरे माझा पाय दुखतोय, अरे बापरे माझा खांदा दुखतोय. मग शेवटी तिचा खांदा तिलाच दाबायला लागतं. आता आपण इतक्या दूर असतो शाळा, एज्युकेशन, जॉबसाठी, आपण तर तिला जाऊन काळजी करू शकत नाही ना. म्हणून तिला सुद्धा सांगायचं की अगं आई, तू तुझ्यासाठी वेळ काढ, तुला काय दुखतं, थोडी डॉक्टरांकडे जा, तू घरी 10-15 मिनिटं स्वतः एक्सरसाइज कर. या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असते. आपलं उद्या सगळ्यात महत्वाची आपली भविष्याची इन्व्हेस्टमेंट असते. प्रेझेंट मध्ये ती करणारी योगा, एक्सरसाइज, व्यायाम, मेडिटेशन ही सुद्धा एक खूप मोठी आपली इन्व्हेस्टमेंट आहे. कारण जेव्हापर्यंत आपलं शरीर व्यवस्थित राहणार नाही त्याच्यासाठी दुसरी गोष्ट आपल्या आयुष्यात आहे नाही. प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही 15 ते 20 मिनिट रोज एक्सरसाइज किंवा व्यायाम कुठलाही फॉर्म करता का? प्लीज माझी एक ताई म्हणून सांगणं आहे, कारण मी हेल्थ इश्यूमधून खूप भारी सफर केलेला आहे. म्हणून सांगते, स्वतःच्या हेल्थकडे प्लीज लक्ष द्या. कारण आपलं शरीर असतं ना तेव्हापर्यंत आपल्यासोबत सगळे असतात बरं, आणि जेव्हा आपण बेड रेस्ट किंवा बाकी सगळ्या गोष्टीला पडतो ना तेव्हा आपल्या आयुष्यातले चांगले चांगले लोक पळून जातात. मी खूप नशिबान होते, माझे आई बाबा, माझा घरचा कुत्रा माझ्यासोबत होते, नेचर स्पेशली, म्हणून मी थँक्यू म्हणू इच्छितो. प्लीज तुम्ही आपल्या शरीराकडे लक्ष द्या. ती खूप महाग इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. आजचा दिवस कधीच परत येणार नाही. त्यांना माहितीये आज, आता, उद्या आपल्याला काहीच माहित नाही, उद्या काय होणार आहे काहीच माहित नाही. तर आयुष्यातला एक दिवस आपला कमी होत जातो. म्हणून ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहे, ठीक आहे, जे आहे जसं आहे तसं तिथनं सुरुवात करायची. आपल्याला वाटतं इथे कमी आहे, ही गोष्ट सुटली, ठीक आहे म्हणत चालायचं. आणि आयुष्याला इतकं सिरियस नाही घ्यायचं. उद्यासाठी आज प्रेझेंट बेस्ट बनवावा लागतो. सगळे कमी असतात, सगळे कुठे नाही कुठे इम्परफेक्टच असतात, परफेक्ट असं काही नाही. म्हणून जी गोष्ट जिथे आहे तिथे आजच सुरुवात करा. उद्या परफेक्ट करायचं असेल तर कुठली गोष्ट आहे कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही म्हणत आहे की उद्यापासून ते मी सुरू करणार, उद्यावर ढकलत आहात. ते मग खूप उशीर झाल्यानंतर आपल्याला जाग येतो आणि मग अचानक लक्षात येते की अरे वेळ तर कमी नव्हता. आपणच स्वतः उद्या काहीतरी चांगल्या गोष्टींची वाट बघत होतो. खूप मोठ्या गोष्टीची, खूप बरोबर होणार, परफेक्ट अशा गोष्टींची वाट पाहू नका. जे आहे जिथे आहे तसं त्या गोष्टींपासून आपल्या आवडत्या कामाला आपल्याला काहीतरी करायचं आहे त्या गोष्टीला सुरुवात करा आणि समोरचे रस्ते स्वतःवरूनच मग उघडतात. आणि आपल्यापैकी बहुतेक लोकांना असं वाटतं की सुरुवात करण्यापूर्वी आपण तयार नाहीये.
खरं तर माहितीये का, कुणीच पूर्ण नाहीये हो, परफेक्ट नाही की एखादं काम सुरू करणार आहे तर त्यांना ते सुरुवातीपासूनच येणार. म्हणून जिथे आहात तिथे त्या गोष्टीपासून नक्की सुरुवात करा आपल्या चांगल्या कामाची. कारण कुठली गोष्ट तयार होऊन सुरुवात होत नाही, सुरुवात झाल्यानंतरच ती तयार होते ना. घ्या एक छोटासा स्वतःसाठी पाऊल. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.